घाटमाथ्यावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भोर तालुक्यातल्या ब्रिटिशकालीन भाटघर धरण आता 97% भरले आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी 5600 क्युसेक विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सुरू आहे। या विसर्गामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। भोर पुणे मार्गावर महामंडळाची एसटी बस रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली, त्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र चालक वाहकासह गाडीतले प्रवासी किरकोळ जखमी झालेत। पुण्याच्या भोर तालुक्यात विहिरीत पडलेल्या मोराचा वन्य प्राणी सर्परक्षक असोसिएशन आणि वन विभागाच्या प्रयत्नातून प्राण वाचले। दोरखंडाच्या सहाय्याने पाण्यामध्ये अडकलेल्या मोराला सुखरूप बाहेर काढून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलं। भोर तालुक्यातल्या उतरवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पहिली अत्याधुनिक व्हर्च्युअल क्लासरूम सुरू झालाय आणि या क्लासरूम डिजिटल ड्रोनने तयार केलेला आहे। तर पहिली ते 7वीच्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकाचं सादरीकरण आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांचा संच यामध्ये समाविष्ट आहे। पुण्यामध्ये पीएमपीच्या ताफ्यामध्ये आता लवकरच स्वमालकीच्या 200 नव्या सीएनजी बस दाखल होणार आहेत। टाटा कंपनीकडून या बस खरेदी केल्या जातात आणि सप्टेंबर 2025 पासून बस लखनौमधून पुण्यामध्ये आणल्या जातील। सीएनजीमुळे प्रदूषण रोखण्यासाठी याची मदत होणार आहे। पुण्यातल्या मावळमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी स्वतःच्या घराची चावी हातात मिळताच अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। या योजनेमुळे गरजूंचं घरांचं स्वप्न साकार झालंय। नाशिकमध्ये ड्रग्सची विक्री केल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। कारमधून हे आरोपी एमडी ड्रग्सची विक्री करत होते। या आरोपींकडून 30 ग्रॅम एमडी पावडरसह कार जप्त करण्यात आली आहे। नाशिकमध्ये गुटख्याची तस्करी केल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी गुजरातच्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। ट्रकमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक केली जात होती। या कारवाईमध्ये पोलिसांनी वाहनासह गुटख्याचा साठाही जप्त केलाय। नाशिकच्या येवल्यातल्या विंचूर चौगलेमध्ये विस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे रस्त्यावर मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। तब्बल 58 आंदोलकांवर गर्दी जमवून वाहतुकीची कोंडी निर्माण केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिक महानगरपालिका भोंगे बसवणार आहे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना वेळेवर इशारा देण्यासाठी हे भोंगे बसवले जाणार आहेत। तर शहरातल्या विविध शासकीय इमारती, शाळा आणि अग्निशमन केंद्रावर हे भोंगे बसवले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सुल परिसरातल्या अतिक्रमणांवर पुढच्या आठवड्यामध्ये कारवाई होणार आहे। त्यामुळे नागरिकांना आठवडाभराचा वेळ मिळाला असून नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावं असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं पदव्युत्तर अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयातले प्रथम वर्षाचे प्रवेश रोखलेले होते। या महाविद्यालयांना विद्यापीठानं त्रुटी पूर्ततेसाठी 5 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे। त्यामुळे सर्व माहिती कागदपत्रांसह मुदतीपूर्व सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्यानं उभे राहणाऱ्या आरापूर एमआयडीसीचं राजपत्र प्रसिद्ध झालंय। आता भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत आणि मूल्य निर्धारणाचा अहवाल आल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 प्रमुख रस्त्यांवर रस्ते विस्तार करण्यासाठी आता मार्किंग करण्यात येते। त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रमाची भावना निर्माण झाली आहे। जालना रोडवरच्या मालमत्ताधारकांनी याबाबत आक्षेप नोंदवलेत आणि त्याचबरोबर अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढायलाही सुरुवात केली आहे।